गेल्या 5-6 दिवसापासून नुसते एक्झामचे ब्लॉग टाकू राहिलो. आता माझी एक्झामच चालू होती तर मी काय करू, एक्झामचेच ब्लॉग टाकन ना. आणि यावेळेची एक्झाम लयच खतरनाक होती भाऊ. पाहता पाहता तिसरं सेमिस्टरही खतम झालं. 1.5 वर्ष झाले इंजिनिअरिंग मध्ये खतम. आता तुम्हाला सेमिस्टर एक्झाम सिरीज एवढी आवडली होती ते एक शेवटचा ब्लॉग पाहूनच घ्या ना. आणि याच्या पहिले जे सेमिस्टर एक्झामचे ब्लॉग्स तुम्ही पाहिले नसन तर मी अकाउंटवर अपलोड केले आहे, जा नक्की पहा. आणि चला आता मी तुम्हाला सांगतो की माझा शेवटचा पेपर कसा गेला. मस्त पटापट सकाळी उठलो, रेडी झालो, रूम मधले आपले सगळे पटापट रेडी होत होते आणि निघालो मित्रासोबत पेपर द्यायला. पटापट कॉलेजमध्ये पोहोचलो की मित्र मस्त रिव्हिजन मारत होते. मग आपणही म्हटले एखादा प्रश्न वाचूनच घ्याव ना, कसा आहे पेपरात पडला गेला आपले बल्ले बल्लेच होऊन जाईल. जरा डोक्यावरून चाललं होतं म्हणून कमीच वाचलं पण डायरेक्ट पेपर द्यायला गेलो. पेपर गिपर तर झाला, एकच नंबर गेला पेपर. आणि आपल्या मित्राला भेटलो तर त्याचाही पेपर एकच नंबर गेला. आज सगळेच खुश होते पहा ना, कारण पेपरही एकच नंबर गेला आणि एक्झामही खतम झाली. आता एकदम पुरं फ्री झाल्यासारखंच वाटू राहिलं. असं वाटू राहिलं का जेलातूनच सुटलो आपण. या सेमिस्टरचे सगळेच पेपर आपले एकच नंबर गेले. एकंदरीत पुरी सेमिस्टर एक्झामच खतरनाक गेली ना भाऊ. आणि फायनली आज आपली एक्झाम सिरीज खतम होत आहे. तुम्हाला कशी वाटली एक्झाम सिरीज कमेंट मध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि आपल्या पेजवर नवीन असेल तर तेवढं फॉलो करून जा ना भाऊ. मी भेटतो उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र.